पागलाचा डॉक्टर समजतात. म्हणून मी नाव जे ठेवलं ते माइंड अँड बॉडी हिलिंग ठेवलं. कारण की या जगातली पहिली जशी एक टेक्निक आहे ज्यावर रिसर्च झालेला आहे ते म्हणजे संमोहन, जी तुमच्या माइंड आणि बॉडी दोन्हीवर वर्क करते. इथे माईकची काही गरज नाही आहे, त्यामुळे मी विना माईकचं बोलतोय. तर सर्वात मोठी मी गोष्ट आज जे सांगणार आहे तुम्हाला ते म्हणजे माइंड अँड बॉडी हिलिंग. संमोहनाचे काय फायदे आहेत. तर सुरुवात पहिली करण्याच्या आधी आज 19 फेब्रुवारी 2026 मी तुम्हाला आज एक गिफ्ट देणार होतो. मी सांगितलं होतं की 19 लोकांना मी माइंड क्लॅरिटी सेशन देणार होतो. तर पहिले तर तुमच्या मनातून काढून टाका की संमोहनाचा वापर फक्त माइंड साठीच होतो की बॉडीसाठी पण होतो. संमोहनाचे 2 वापर आहे. आपण या गोष्टीमध्ये संमोहनाचा 2 वापर शिकणार आहे. ते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि दुसरं म्हणजे बाय प्रोडक्ट आरोग्यात सुधारणा. सर इथे बोलले, परंतु असं आपल्याला वाटायला लागलं की बापरे किती म्हणजे मानसिक आजाराचा विळखा वाढायला लागला की काय. परंतु मी जेव्हा स्वतः डिप्रेशन मध्ये गेलो होतो म्हणून मी एक पुस्तक लिहिलेलं आहे की जे तुमच्या समोर आणलेलं आहे. पुस्तकाच्या 5-6 कॉपी माझ्या समोर आहे. अमेझॉनवर पुस्तक उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक. मी सरांना सुद्धा दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा ते विकत घेतलेलं आहे माझ्याजवळून. या पुस्तकामध्ये मग काय आहे, या पुस्तकामध्ये माझी स्टोरी आहे. या पुस्तकामध्ये काय आहे, या पुस्तकामध्ये मानसिक आजारातून बरं कसं व्हायचं ते आहे. या पुस्तकामध्ये शारीरिक पर्सनॅलिटी चांगली कशी करायची ते आहे. संमोहनाचे काही एक फायदे नाही आहे, प्रचंड फायदे आहेत. तुम्ही जेवढे विचार करू शकत नाही त्याच्यापेक्षा फायदे आहेत. तर माझा जो आज मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते याच्यात आहे. तुम्ही पैसे वगैरे ते देणार आहात का? नाही. ती म्हणजे माझी स्क्रिप्ट. मी माझ्या मुलाचं काउन्सिलिंग किंवा माझ्या पत्नीचा गर्भसंस्कार हा मी स्वतः केला. तुम्हाला सांगतो मग तुमचा मुलगा तर मोबाईल पाहताना दिसतोय. 80 to 90% आर चाइल्ड आर गोइंग टुवर्ड्स द मोबाईल आणि त्याचे काही एवढे साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे तेवढं काही आता लोकच म्हणतात की व्हायब्रेशनचं तोटे होतात किंवा काही होतात. तर व्हायब्रेशनचा काहीही तोटा आपल्या माइंडवर होत नाही, परंतु त्याची एक लिमिट असते. तुम्ही जर जवळ घेऊन झोपले तर तुमचा माइंड त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. तर हा जो गिफ्ट आहे, पहिलं गिफ्ट आहे तुमचं माइंड क्लॅरिटी सेशन मध्ये. हा माझा बार, तो मी कोणाला देणार नाहीये. जो बार मी जवळ ठेवतो तो बार जो आहे तो आहे थँक्यू बार. हे 20 ग्रामचं चांदीचं सोनं आहे. चांदीचे भाव तर तुम्हाला सर बरेच वाढलेले आहेत. ते तुमच्या चांदीचं तुमचं जवळ 20 ग्रामचं बार आहे म्हणजे त्याची किंमत किती असेल. माझ्या या खिशात जवळपास पैसे काहीच नाही दादा, परंतु हा चांदीचा बार. थँक्यू जर तुम्ही म्हटलं ना तर तुमची 80 to 90 to 100% ऑटोमॅटिकली डिसीज चालली जाते दररोज जर थँक्यू म्हटलं तर. मग थँक्यू कशाला म्हणायचं. तर आज तुम्ही या सेशन मध्ये आलेले आहात, त्या सेशन मध्ये आलेले आहात, तुम्हाला काहीतरी प्रोडक्टिव्ह मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. मी आज इथे तुम्ही बसलेले आहात, एवढे जण मला ऐकत आहे, त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. सकाळी तुम्ही उठता, जागृत होता आणि उठल्याबरोबर कितीतरी लोक झोपीतच चालले जातात. निगेटिव्ह बोलत नाहीये, मला पॉझिटिव्ह बोलण्याची सवय आहे. परंतु LLP नावाची एक लँग्वेज आहे, त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काय होतं तर आपण बाळांसोबत बोलतो, अरे शिडीवर चढू नको, पडशील कशाला, शिडीवर जा बाबा. अरे मोबाईल बघू नको, चांगलं नसते. आपण स्वतः मोबाईल बघतोय म्हणून कदाचित मुलांना मोबाईलची सवय लागत असेल. पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की थँक्यूचं महत्व किती आहे. थँक्यूचं महत्व प्रचंड आहे. उठल्या उठल्या तुम्ही पायाला स्पर्श जशी जमीन करते तशी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तुम्ही जे ब्रश करता ना त्या ब्रशला सुद्धा थँक्यू म्हणू शकता. स्वतः इमेज जी समोर असते त्याला सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. आणि दुसरं आज जे गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे ते म्हणजे तुमचं क्लॅरिटी सेशन. क्लॅरिटी सेशन मध्ये मी तुम्हाला 25 असे क्वेश्चन देणार आहे. मी बोललो होतो तुम्हाला की 19 लोकांना क्लॅरिटी सेशन हे मुफ्त मिळणार आहे. माझे जे सेशन्स असतात की मला आज अभिषेक सर इथे आले नाही. अभिषेक सरला म्हटलं की मी माझं स्क्रिप्ट तयार नाही केलं होतं. ते म्हणत अहो 10 मिनिट लागतील तुम्हाला स्क्रिप्ट तयार करायला. कारण की तुम्ही स्वतः 2 कोर्स तयार केलेले. मी 2 कोर्स तयार केले. एक आहे स्वसंमोहनातून व्यक्तिमत्व विकास आणि दुसरं आहे स्पीकर इज इक्वल्स टू लीडर. म्हणजे भाषण जो करेल तो लीडर होईल. कोण होईल? लीडर होईल. तर या मुलांमध्ये भाषण करणं फार महत्वाचं आहे. मेडिटेशन क्लास आपण सुरू करणार आहे. तर यामध्ये हिप्नोटिझम म्हणजे काय तर या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हिप्नो क्लिनिक मी उघडणार आहे. पहिलं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दुसरं म्हणजे स्पीकर इज इक्वल्स टू लीडर. आता या प्रवासादरम्यान मी आशाई राष्ट्रीय संघटनेचं सुद्धा स्थापना केली होती. आशाई राष्ट्रीय संघटना. तर आशाई राष्ट्रीय संघटनेमध्ये मी काय केलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस फोर्स त्यांचा मी सन्मान करतो. त्यामध्ये मी मुलांसाठी एक प्रोजेक्ट काढला. त्याचं नाव मी ठेवलं सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक. काउन्सिलिंग कसं करायचं त्यामध्ये मी 56 सर्जिकल क्वेश्चन्स काढले. तर ते पुस्तक त्याच्यावरच आहे. त्याच्यात भरपूर क्वेश्चन्स सुद्धा दिलेले आहेत.
189 मध्ये ते पुस्तक तुम्हाला अमेझॉनवर मिळून जाईल. पुढे जर क्लॅरिटी सेशन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही मन लावून ऐकसाल तर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायची एवढी काही आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला आज हे जे क्लॅरिटी सेशन आहे ते मी आता सुरू करतोय. क्लॅरिटी सेशन म्हणजे काय तर 25 प्रश्न. हे 25 प्रश्न किती महत्वाचे आहे ते फार महत्वाचे आहे. पहिले तर तुम्ही इथे आले, हे गिफ्ट तुम्हाला इथं मिळतंय. संमोहनाची किंवा या क्लिनिकल थेरपीचे एवढे फायदे आहे. फक्त काही संमोहन येत नाही, मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी येते, बिहेवियर थेरपी येते, त्यानंतर फॅमिली थेरपी येते, या सगळ्या. तर आज हे सेशन आपलं सुरू झालेलं आहे. या सेशन मध्ये क्लॅरिटी सेशन मध्ये मी तुम्हाला 25 असे प्रश्न दिलेले आहे देणार आहे की तुम्हाला माइंड मध्ये क्लॅरिटी निर्माण करणार आहे. काय निर्माण करणार आहे? क्लॅरिटी निर्माण करणार आहे. त्यालाच क्लॅरिटी सेशन म्हणतात. तर तुम्ही म्हणसाल की आम्ही तर लिहायला काय नाही आणलं. तुमच्या मोबाईल मध्ये हे तुम्हाला क्लॅरिटी सेशन मिळून जाईल. फक्त जाताना एका वहीवर मी तुम्हाला वही देईल, तर मी पूर्ण माझं स्क्रिप्टिंग तुम्हाला टाकून देईल की क्लॅरिटी सेशन मध्ये कोणते क्वेश्चन येतात. या प्रश्नामध्ये आपण फक्त मी एकटा बोलणार नाहीये, तर तुम्हाला सुद्धा बोलायला भाग पाडणार आहे. कारण की बॉडी पेन मध्ये एवढे प्रॉब्लेम येतात की आपल्याला फक्त आजार हे 95% हे मनोकायिक आजार आहे. जसं पाय दुखणे, पाठ दुखणे, डोकं दुखणे, चिडचिड करणे, चिंता करणे, काळजी करणे, नैराश्य, आळस, भीती वाटणे, त्यानंतर समोर स्टेजरी नसणे, कॉन्फिडन्सची कमी असणे, हे मनोकायिक आजार आहे. हे सिम्पली आहे. आय हॅड सपोर्ट थ्रू दिस, यू कॅन ऑल्सो सपोर्ट थ्रू दिस. You may support to this, but you can also cover through this with help. खूप सोपी आहे. मानसिक आजारातून बाहेर पडणं, शारीरिक आजारातून बाहेर पडणं तेही सोपी आहे. बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं, हे पोट बाहेर निघालेलं असतं. काय असतं? हे मानसिक आजाराचं. आजकाल पोट म्हणजे एक पर्सनॅलिटीचा भाग झालेला आहे. पोट असणं म्हणजे काय? माझी प्रॉपर्टी आहे म्हणजे ते चांगलं आहे. माझंही पोट आहे असं नाही, चांगलं आहे ते. परंतु पोटमुळे कोणत्या प्रॉब्लेम येतात? बीपी इज ऑल्सो द प्रॉब्लेम ऑफ सायकोसोमॅटिक डिसीज. डायबिटीज ऑल्सो द प्रॉब्लेम ऑफ सायकोसोमॅटिक डिसीज. दिस इज द क्लॅरिटी सेशन आय एम गोइंग टू स्टार्ट नाव. द फर्स्ट क्वेश्चन इज, प्रश्न म्हणजे जीवनात जे जर तुम्ही अडकलेले असाल तर प्रश्न हा तुम्ही स्वतःला विचारायचा आहे क्लॅरिटी येण्यासाठी. मैं असल में क्या चाहता हूं. पहिला प्रश्न मी माझ्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये प्रत्येकाला विचारतो की मैं असल में क्या चाहता हूं. बऱ्याच जण 40-40, 50-50 वर्षाचे होतात, परंतु त्यांना हे माहिती नसतं की मला काय पाहिजे. त्यांचं जीवन असंच. मैं असल में क्या चाहता हूं. काय तुम्हाला माहिती आहे की मैं असल में क्या चाहता हूं? तर ते जर माहित नसेल तर त्या क्लॅरिटी सेशन मध्ये स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मैं असल में सच में क्या चाहता हूं. सच में मैं क्या चाहता हूं. मैं असल में क्या चाहता हूं. मला आज तुम्हाला प्रश्न आहे तुमच्या मनात की तुम्ही खरोखर काय तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय पाहिजे. माझे 4 ते 5 दिवस या सेशन मध्ये जातात. पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये. दूसरा है क्या मैं जो कर रहा हूं वो मुझे खुश करता है. काय तुम्ही जे करत आहात की तुम्ही टीचर आहात, तुम्हाला ती गोष्ट खुश करते. कदाचित हो, कदाचित नाही. तुम्ही गृहिणी आहात, कदाचित ती गोष्ट तुम्हाला खुश करते किंवा नाही करत. कदाचित तुम्ही कल्पनामध्ये आहात, ती गोष्ट तुम्हाला खुश करते की नाही करत. कदाचित तुम्ही जे बीबीए वगैरे, एमबीए वगैरे किंवा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग जे करत आहात त्याच्यात जर तुम्ही खुश असाल तर गंगा पाहा. परंतु जे जर तुम्ही जे करत आहात त्याच्यात खुश आहात का, डिस्कस करणार आहोत आपण या विषयावर. मैं हर दिन क्यों उठता हूं. थर्ड क्वेश्चन क्लॅरिटी सेशन मध्ये. मैं हर दिन क्यों उठता हूं. काय वाटतं तुम्हाला? माझं स्वप्न आहे, मी तुम्हाला सांगतो, मैं हर दिन क्यों उठतो. माझं स्वप्न आहे भारत विश्वशक्ती 2050. त्यासाठी मी दररोज उठतो. आणि कशी होईल मग ते? माझी इच्छा आहे एक दिवस तरी ही कंट्री आर्म फोर्सेसने चालवावी, परंतु संविधानाच्या प्रमाणे, बाबासाहेबांनी जसं म्हटलं तशाप्रमाणे, तरच हा देश चालेल. नाही तर मग इरेग्युलर जर चालवतो म्हटलं तर काहीही होऊ शकते. मैं हर दिन क्यों उठतो. काय वाटतं तुम्हाला? कशासाठी उठत असाल तुम्ही दररोज? का असंच उठलं की चालले कामावर वापस दररोज तसंच चालू आहे रे बाबा, काय करावं काही समजून नाही राहिलं. जेवतोय, खातो, पितोय, शी सू सर्व चालू आहे, परंतु काय चालू आहे काही समजून नाही राहिलं. असं होत आहे का? कदाचित होतं. माझी इच्छा आहे तुम्ही चेहऱ्यावर स्माइल ठेवा. एक पहिली गोष्ट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये एक तुमचं पोस्चर असतं. तुम्ही जर असं बोलचाल तर तुमचं पर्सनॅलिटी समजून घ्या की तुम्ही ऍक्टिव्हली बोलू नये. तुमची जर किमान ऍक्टिव्हिटी पर्सनॅलिटी मध्ये बोलण्यात सर्वीकडे लक्ष असेल आणि बसण्यामध्ये तुमचं पोस्चर पहिले पर्सनॅलिटी मध्ये महत्वाचं आहे. सो प्लीज ऍडजस्ट युअर पोस्चर.
पहिले तुमचं पोस्चर ऍडजस्ट करा की तुम्ही मला ऐकत आहात. पहिला आहे की चौथा जे क्लॅरिटी क्वेश्चन आहे की मेरा सबसे बड़ा डर क्या है. काय आहे तुमचा डर? कदाचित समोर येऊन बोलणे, कदाचित नवऱ्याची भीती बायकोला, कदाचित बायकोची भीती नवऱ्याला, काही असू शकते. मेरा सबसे बड़ा डर क्या आहे की नाही, म्हणजे काही असू शकते, माझ्याही मनात असू शकते. किंवा सासूची भीती सुनीला, सुनीची भीती सासूला, काही असू शकते. कारण की शब्द अशी एक गोष्ट आहे की घाव करते तर वापस येते, घाव करते तर वापस येते. मी हजारो लोकांसमोर बोललेला आहे. माझं एक युट्यूब चॅनल आहे सागर द कमांडो, 3413 सबस्क्रायबर आहे. तुम्ही एकदा बघा त्याच्यावर. दुसरं एक युट्यूब चॅनल आहे लर्न इंग्लिश विथ सागर सर, इंग्लिश विथ सागर म्हणून 31 सबस्क्रायबर आहे. त्याच्यावर एकही व्हिडिओ टाकला नाही, तरी 31 झालेले आहे. कसं काय झाले सर? कारण मी पाठवले, लोकांनी सबस्क्राईब केलं, तेवढा फॉलोअर, तेवढे चाहते आहेत आपले. तर की मेरा सबसे बडा डर कोणता आहे ते ऑब्झर्व करायचं आहे तुम्ही. त्या डर मधून वापस यायचं आहे. वापस म्हणजे मग कसं काय निघणार सर? भाषणाची भीती निघणार कशी? सांगतो ना, वेळ लागेल. 5वं क्लॅरिटी सेशन मध्ये क्वेश्चन आहे कि जो रास्ता चल रहा हूं वो मेरा है या दिखाया गया है. मी शिक्षक झालो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झाले, मी काय जे झाले ते झालो, कि मेरा रास्ता है या मुझे किसी ने दिखाया गया है. मी सायकोलॉजी झालो किंवा मी जे माझं पॅशन जपतोय हा माझा रास्ता आहे की मला कोणीतरी दाखवलेला आहे. हे सुद्धा क्लॅरिटी सेशन मध्ये तुम्हाला याच्यावर डिस्कस करायचं आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण आपला रस्ता चालतो की दुसऱ्याने सांगितलेला रस्ता चालतो? काही जण आपला चालतो, काही जण मॅक्झिमम दुसऱ्या. बरेच जण डॉक्टर का होता, माझा मित्र डॉक्टर होतोय म्हणून मी डॉक्टर होतोय. इंजिनियर का होतोय कारण दुसऱ्याला होतोय. शिक्षक का होते, किंवा आईवडिलाची इच्छा असते की माझ्या पोराने शिक्षक व्हावं, माझ्या पोराने जॉबच करावा, माझ्या पोराने तेव्हाच बाहेर निघेल. हा जास्त डॉक्टर किंवा इंजिनियर. परंतु 150 ते शेकडो 250 करिअर्स ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला माहिती नाही किंवा मलाही माहिती आहे. असे ऑप्शन्स आहेत. उसके बाद है 6वां महत्वाचं क्लॅरिटी सेशन मध्ये क्वेश्चन. 25 प्रश्न एवढं विचार करणार आहे. तुम्ही अंतर्मनात घुसलेले असाल. आता तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत होत आहे बघा. जेव्हा क्वेश्चन विचारतो ना आपण तेव्हा क्वेश्चन मध्ये सबकॉन्शियस माइंड जागृत होतं. मेरी सबसे बड़ी ताकत क्या है. माहिती आहे तुम्हाला सर्वात मोठी ताकद तुमची? नाही माहिती आहे. पण जेव्हा तुम्हाला तुमची ताकद माहित होईल ना तेव्हा तुम्ही काहीही करू शकाल. मला माहिती आहे माझी सबसे बडी ताकद काय. मी त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बोललो होतो. 14 फेब्रुवारी मी कधीही साजरा करत नाही. माझ्या पत्नीला वाईट वाटेल त्याच्याबद्दल, मी तिला माफी मागतो. पण 14 फेब्रुवारी नंतर 364 दिवस तिचेच आहे प्रेमाचे. व्हॅलेंटाईन डे, प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे तिचाच आहे. एकच दिवस कशाला? मी माझ्या आईवर नेहमी प्रेम करतो. व्हॅलेंटाईन डे नेहमी तिच्यासाठी. मी माझ्या वडिलांवर तेवढंच प्रेम करतो. मी माझ्या सासू सासऱ्यावर तेवढंच प्रेम करतो. आहे की नाही? प्रेम करावं लागतं. त्यांनी आज जो प्रोग्राम केला हे माझे मित्र इथं बसलेले आहेत. सिद्धार्थ भाऊ इंगोले आले, राहुल परमा हे दिग्रसून आले, एवढ्या दुरून दुरून तुम्ही आले मला ऐकण्यासाठी. आज आपलं क्लिनिक सुरू होत आहे. हा काळ फक्त हे जे मी बोलतोय फक्त एका दिवसाचा प्रवास नाही. 2014 पासून मी सुरुवात केलेली आहे आणि प्रवास तर हा 35 वर्षाचा आहे. माझं वय 35 आहे. 35 वर्षाचा प्रवास आहे हे मी मांडतोय तुमच्यासमोर. सातवा मुझे क्या चीजें समय का एहसास ही नहीं होने देती. अशी कोणती चीजे आहे की मुझे समय का एहसास, मग ते तुमचं पॅशन आहे. कदाचित तुम्ही काउन्सिलिंग करत असाल आणि मला वेळच नाही माहित पडत आहे, मग तुमचं ते पॅशन आहे. कदाचित तुम्ही गणित सोडवत आहात किंवा शिकवत आहात, तुम्हाला एहसासच नाही उराला किती वेळ चालला गेला, काय केला, बघ ते तुमचं पॅशन आहे, पॅशन आहे. एकीगाई नावाचं एक पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल. एकीगाई कोणतं? एकीगाई. ते पुस्तक आवर्जून वाचा. एकीगाई हे जॅपनीज टेक्निक मध्ये आहे. जॅपनीज टेक्निक मध्ये सांगितलेलं आहे की माझी इच्छा काय, जिद्द काय, माझी ध्येय काय, त्याच्यासाठी मी दररोज उठतो तर त्याला एकीगाई म्हणतात. माझं जीवनाचं ध्येय. तर डिस्कस केलं पाहिजे तुम्ही एकीगाई काय आहे तुमचं स्वतःचं, काय आहे तुमची एकीगाई, काय आहे तुमच्या जीवनाचं ध्येय. सकाळी उठणे, स्वयंपाक करणे, बेलन लाटणे, नवऱ्याला घालून देणे, झाली माझी एकीगाई. किंवा सकाळी ऑफिस मध्ये जाणे, संध्याकाळी येणे, थकून भागून चेहरा नाराज करून बसणे, झाली माझी एकीगाई. नाही, माझी एकीगाई काय आहे मी ओळखलं पाहिजे. मी रिटायर होईल तर 40-50 वर्ष होईल आणि नंतर मी यश कर. नाही तर काय 58 वर्षापर्यंत चालूच आहे, पाय दुखते रे परंतु चालूच आहे जॉब. 16 वाटते रिटायरमेंट घ्या वाटते पण घेऊच शकत नाही. मजबुरी असते, मुलांना पोरांना वाढवानं असते. डिस्कस अबाउट दिस. त्यानंतर अगर पैसा मायने ना रखे, बघा 8वाच क्वेश्चन आहे परंतु अंतर्मनात तुमच्या घुसत आहे. पैसा मायने ना रखे तो
मैं क्या करूंगा, अगर पैसा मायने ना रखे ना तो मैं यही करूंगा. तर आज जे तुमच्या समोर आहे ना ते पण सर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करणार का? नाही, फ्री ऑफ कॉस्टची काही महत्वाचं मी भरपूर गोष्टी आजपर्यंत हजारो क्लायंट्स पाहिले, हजारो लोकांना बघितलं, आत्महत्या करण्यापासून वाचवलं, कर्जामध्ये डुबलेले होते त्यांनाही वाचवलं. मी सुद्धा निघालो याच्यातून बाहेर. कशातून निघालो? या सर्व या पॉईंट मधून. आज जे तुमच्यासमोर मांडत आहे ना हे जवळपास 15 ते 20 लाख रुपये स्वतःच्या पर्सनॅलिटीवर खर्च करून आज तुमच्या समोर मी बोलत आहे. असा कसा तयार नाही झाला? गर्व नाही, अभिमान. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज घडवले, माझ्या आईने, माझ्या आशाईने सागर सुभाषराव खोडकर घडवले. असं म्हणून म्हणतात की चांगलं वाटलं तर टाळ्या वाजवा. इतके ऊपर जिसका अंत नहीं जिसे उसे आसमान कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं, और जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. तर असं कोणती गोष्ट आहे की पैसा मायने नसेल तर तुम्ही ती गोष्ट करता. 9वा क्वेश्चन बघा, क्लॅरिटी सेशन मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते की लोगों के साथ रहकर मैं बेहतर बनता हूं. कोणते असे लोक आहेत की ज्या लोकांसोबत तुम्ही राहसाल तर तुम्ही आणखी बेहतर बनसाल. क्योंकि जैसा रंग संग वैसा रंग, जैसा अन्न वैसा मन. म्हणून बायांना म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही स्वयंपाक करसाल ना चिडचिड करू नका. एखादं म्युझिक लावा, एखादं चांगलं गाणं लावा, बाबासाहेबाचं लावा, छत्रपती शिवाजी महाराजाचं लावा, आणि तेव्हा ते अन्न बनवा. कारण की ते अन्न ते तुमचं मन घडवतं. मुझे क्या चीज जलाती है अंदर से, डिस्कस. क्या चीज है मुझे जो अंदर से जलाती है. अजूनही मी जळत आहे आतमधून. काय आहे ती गोष्ट तुम्हाला अंदरून जडणार आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यालाच म्हणतात. आपण काय मानसिक रोगाबद्दल का डिस्कस थोडी करायला लागलो. आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. आपल्याला संमोहनाचा आधार घेऊन हिप्नोटिझम जे जगात एक दिवस ओळखल्याच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो एक दिवस असा येईल की सायकोलॉजिस्ट आमची मागणी आहे राष्ट्रीय संघटनेमध्ये की आर्मी ट्रेनिंग टू ईच अँड एव्हरी स्टुडंट इन द एव्हरी स्कूल अँड कॉलेजेस. सेकंड आहे काउन्सिलर इन एव्हरी स्कूल अँड कॉलेजेस. थर्ड आहे माझं पुरुष आयोग स्थापन करणे. आणि चौथा आता शिक्षकासाठी केलं तर शिक्षण सेवक रद्द करावं. आज त्याच्यासाठी मागण्या करू लागलो. आर्मी ते आमच्यासाठी त्यांनी मागणी केली तर खूपच चांगलं. शिक्षण सेवक रद्द करा, हळूहळू मागणी करतोय. आणि दादाराव भुसे साहेबांनी ही घोषणा केली, प्राथमिक धडे विद्यार्थ्यांना देण्यात येतील आर्मीचे. मुझे क्या चीज अंदर से जलाती है. अजूनही काहीतरी डिस्कम्फर्ट आहे, अजूनही काहीतरी मी जळत आहे आतमध्ये. काय वाटतं तुम्हाला? अजूनही काहीतरी गोष्ट मला. 11th आहे, कौन से आदतें मुझे पीछे खींच रही है. काय मोबाईल आहे का, उशिरा उठणं आहे का, व्यायाम न करणं आहे, अशी कोणती आदत आहे. बिकॉज हॅबिट मेक्स द मॅन. अजून मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करतो, द पॉवर ऑफ ऑटोमिक हॅबिट किंवा द कंपाऊंड इफेक्ट ऑफ हॅबिट. हे पुस्तक तुम्ही वाचा. 2 पुस्तक, इकिगाई, द पॉवर ऑफ ऑटोमिक हॅबिट. तुम्हाला भेटून जाईल सर्व. काही लिहिण्याची गरज नाही, फक्त मला ऐका. आणि शेवटी मला शुभेच्छा द्या, तुमचा आशीर्वाद द्या. मला काही पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. यवतमाळ काय पूर्ण देश गाजो, जग गाजो आपल्या वक्तृत्वाच्या भरोशावर. मेरे रोल मॉडल कौन है और क्यों. कोण आहेत माझे रोल मॉडल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. कोण आहे मेरे रोल मॉडल? माझे आई वडील. और क्यों है मेरे रोल मॉडल. कारण की स्वामी विवेकानंदांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की जो व्यक्ती ज्याचा रोल मॉडेल असतो ना तो 1000 चुका करतो, आणि ज्याचा रोलच मॉडेल असतो तो 1,00,000 चुका करतो. म्हणजे चुका जर कमी करायच्या असतील ना तर किमान रोल मॉडेल तेव्हा. रोल मॉडेल म्हणजे आपण विचार केला मला 95% भेटवायचे आहेत, 80च्या जवळपास आपण पोहोचतो. रोल मॉडेल ठेवलं तर किमान त्याच्या पायाची धूळ तर बनू, किमान त्याच्या सारखं तर बनू. विचार करा. स्वामी विवेकानंद घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, एपीजे अब्दुल कलाम घडले. खूप लोक आहेत. आणि जे लोक नाही घडले त्याची चर्चा आजकाल चालू आहे. हे घडले, छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांची तुलना चालू आहे. मला तो विषय आणायचा नाहीये कारण राजकारण नाही आलं पाहिजे. मैं अपनी जिंदगी को 10 साल में बाद कहा देखता हूँ. काय आहे तुमचं शॉर्ट टर्म गोल, काय आहे तुमचं लॉंग टर्म गोल. 10 वर्षानंतर तुम्ही म्हणसाल तर आम्ही तर विचारही केला नाही 10 वर्षाचा. उद्याचा विचार करत नाही, उद्या जगणार की नाही. क्या है मेरा 10 साल का गोल. ही क्लॅरिटी सेशन आज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय. तुम्ही याचा उपयोग करावा. मी तुम्हाला क्या है मेरी जिंदगी का 10 साल का गोल. शॉर्ट टर्म गोल पुढे 1 महिन्याचा काय, 10 वर्षाचा काय, 25 वर्ष आहे. तुम्हाला माहिती आहे जे गोल बनवतात, एक रिसर्च आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झालेला आहे. ज्या लोकांनी गोल बनवले ना त्यांचं आयुर्मान वाढलेलं आहे. म्हणजे ज्यांनी 25 वर्षानंतर गोल बनवलेला आहे ते 25 वर्ष 30 वर्ष जगले. ज्यांचं गोलच नव्हतं ते कमी वर्ष जगले. इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द लेंथ अँड क्वालिटी ऑफ युअर लाईफ, यू हॅव टू decide your goal. You have to go through that goal and you have to conduct your aim.
तुमचं एम तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन बघा, खूप महत्वाचे आहे, डिस्कस सुद्धा करणार आहे. मग हर दिन क्या सीख रहा हूं, लर्निंग बंद झाली का? 50-60 वर्ष झाले. ताईचे आजोबा अजूनही मला आठवतात, घेऊन येत होते, त्यांना आर्मी मध्ये सुभेदार होते, कदाचित आहे ना, सुभेदार होते ना, त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट होता. जेव्हा कळलं की त्यांचं निधन झालं मला खूप दुःख झालं, कारण की आर्मी नेव्ही एअरफोर्स बद्दल मला एवढी आवड आहे की दुःख यासाठी झालं की ज्यांनी देशाची आणखी एक मी मागणी केलेली आहे की आर्म फोर्सेस मध्ये ज्यांचंही नॉर्मल निधन जरी झालं त्यांना शहीद घोषित करा. कारण की तुम्ही इप्सन बर्ड्स मध्ये ठेवताय हो त्यांना, की जगले तर ठीक आणि मेले तर मग काय शहीद मागणी घोषित करू नंतर. वनरक्षक मध्ये सर आहे, धोक्यात जीवन टाकून तिकडे जातात. कसे जनावर येतील, कोणते आड येतील, काय येतील काही सांगता येत नाही, पिस्तोल ठेवा लागतो. तेव्हा त्यांना कळतं आपली त्यांची व्हॅल्यू, की सरांची व्हॅल्यू किती आहे. म्हणून आज ते अध्यक्षस्थानी राहिले आणि त्यांचा आशीर्वाद मला इथं त्यांनी इथं प्रोग्राम घेतला, एवढे लोक मला ऐकत आहेत, त्याबद्दल तर मी तुमचा सर मनापासून आभारी आहे. तुमचे आशीर्वाद मला आजच लाभो. यवतमाळ माझी ही कर्मभूमी झालेली आहे, जन्मभूमी तर मंगरुळ पीर आहे, मंगरुळ राहत आहे. मैं हर दिन क्या सीख रहा हूं. उसके बाद 15वां क्वेश्चन, मैं किस चीज के लिए जाना चाहता हूं. सागर उखळकर कोण, तर हिप्नोटिस्ट, समोन तज्ञ, एक चांगला शिक्षक, एक चांगला स्पीकर. पण तुम्ही कोण, मी तुमच्यासाठी उभा राहिलेला आहे. मग किस चीज के लिए जाना चाहता हूं, कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ओळखल्या जाऊ. एक चांगली स्वयंपाकी, यास गोड. एक KFC नावाचे एक व्यक्ती होते, KFC त्यांचं माहिती आहे सगळं, यंग पोरांना KFC चिकन वगैरे भेटतात. आम्ही तर पूर्ण व्हेज आहे. तर 65व्या वर्षानंतर KFC मॉडेल सक्सेसफुल झालं जगामध्ये. मग यशस्वी तर कधी होऊ शकतो. अशी कोणती गोष्ट आहे की माझी ओळख बनली पाहिजे, मी कोणती गोष्ट आहे की माझी ओळख बनली पाहिजे. तुमची ओळख कोणत्या गोष्टीमुळे बनली पाहिजे. माझी इच्छा हेच आहे की तुमची ओळख कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे बनली पाहिजे. मैं किस चीज के लिए जाना चाहता हूं. मैं अब तक किस फैसले पर सबसे ज्यादा गर्व करता. असा कोणता फैसला आहे तुमचा की त्याच्यामुळे तुम्ही तुमचा गर्व करू शकाल. असा कोणता फैसला आहे. माझा फैसला तुम्हाला मी सांगतो. ज्या दिवशी मी 16 नोव्हेंबर 2014 स्वामी विवेकानंद इकॉनॉमिक्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली, त्या फैसल्यावर मला खूप गर्व वाटतं. अजूनही सागर उकळकरनं संमोहनाची साथ कधीच सोडली. म्हणून सागर उकळकर जगातला सर्वात मोठा संमोहन तज्ञ झाल्याशिवाय तुम्हाला मी आज देऊन देतो. रातमाऊली आहे इथं, तुम्हाला सारखी क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. जगातला सर्वात मोठा सायकोलॉजिस्ट मला व्हायचा. जरी मी डिप्रेशन मधून गेलो असलो, जरी मी कोणत्या गोष्टीतून सफर करीत जरी असलो, तरी एक दिवस माझा सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक हा जो प्रोजेक्ट आहे हा जगाच्या पाठीवर नोंदवला जाईल. मग तुमचा काय, तुमचा कोणता फैसला. माझी इच्छा तुमच्यावर सुद्धा आहे, मला तुम्हाला घडवायचं. मैं अपने बचपन के खुद को क्या सलाह दूंगा. आता जा बालपणी. बालपणी तुम्हाला पोचला गेलेला आहे, अरे तू मूर्ख आहे, तू इडियट आहे, तू मूर्ख आहे. म्हणून चाइल्ड होम हिलिंग होते आजकाल. चाइल्ड हिलिंग होते हिप्नोसिस मध्ये, प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन होते. तुम्हाला मागे नेल्या जाते. चैतन्याला मी नेहमी म्हणतो की चैतन्य तू हुशार आहे, तू माझा मित्र आहे. बिकॉज मी ओळखल्या जातो एक बाल मित्र म्हणून. तुम्हाला मित्र म्हणून थोडंसं त्याला रागवलं किती चिडत. थोडंसं रागवलं त्याला की होतं. आजचं युग हे मोबाईलचं झालं. माझाही वेळ जास्त जातो, परंतु आज आपण एक शपथ घेऊ की तुम्ही आणि मी मोबाईलचा अतिशय कमी वापर करणार आहे आणि जास्तीत जास्त निसर्गात घुमणार आहे. तुम्हाला एक मी गोष्ट आणखी सांगू, शाळा भरपूर गोष्टी शिकवत असते. शाळा तुम्हाला मोबाईलचा कमी वापर कसा करायचा हे शिकवतच नाही. आणि मॅक्झिमम टाइम दिस एज्युकेशन क्वालिटी इज नॉट सफिशियंट टू मेक द गुड ह्युमन बिंग. तुम्हाला चांगला माणूस बनवण्यासाठी ही शाळा पद्धती फेल ठरत आहे. कारण की ती तुम्हाला डिस्कशन शिकवत नाही, तुम्हाला स्पीकर बनायचं शिकवत नाही, तुम्हाला सेलिंग क्वालिटी शिकवत नाही, तुम्हाला बोलायचं कसं शिकवत नाही, तुम्हाला आजारातून बाहेर कसं पळवायचं शिकवत नाही. सर्व गोष्टी माहित आहे पण गुपित आहे. मला जर HIV पेशंट झालं ना, माझं एक पुस्तक आहे ते मी कोणालाही सांगणार आहे. याबद्दल मी बोलणार आहे. परंतु HIV पेशंट आला ना माझं, तो जर 30 वर्ष जगत असेल ना, तर त्याला मी 70 वर्ष जगवतो. चॅलेंज आहे माझं, त्याच्या माझ्या काउन्सिलिंगद्वारे चॅलेंज. त्याच्यानंतर मैं अपने बचपन की खुद को क्या सलाह दूंगा. काय आहे माझं, अजूनही रडतोय तो बाळ आतमधून. अजूनही वाटते मला की कदाचित बालपण देगा देवा मग साखर हे चरावा एरावं तर रत्न थोडं त्याचे अंकुश असा मार. बच्चे मन के सच्चे होते. अजूनही हे लहान आहेत. आपण जसं शिकवत होते मोबाईलच पाहते. पुस्तक आणून देते, बाबा तुमचं पुस्तक तुम्ही लिहिलं, मला फोटो काढू द्या पुस्तक सोबत, मी वाचतो बाबा पुस्तक. अरे तुला